बघा, गेल्या 70-75 वर्षामध्ये कुठल्याही पक्षाने राज्य केलं तरी नेहमी तेच मुद्दे आहेत. ते मुद्दे प्रत्येक वेळेस एकच मुद्दा त्यांनी घेऊन पुढे आलेला आहे. विकास काय असावा, कुठल्या पद्धतीने करावा याचं कुठल्याही पक्षाकडे नियोजन नाही किंवा प्लॅनिंग नाही. परंतु वंचित आघाडीकडे हा तसा प्लॅन तयार केलेला आहे. पुढे येणाऱ्या काळामध्ये शिक्षणावरती भर देऊन रोजगार निर्मिती करणे, ॲग्रोबेस इंडस्ट्रीज तयार करणे आणि ग्रामीण भागामध्ये उद्योग तयार करणे, महिलांना उद्योग देणे, दवाखान्याच्या व्यवस्था करणे, वयोवृद्ध लोकांसाठी ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या पुढे घेऊन आपण करण्याचा प्रयत्न करतो. प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा वगैरे आहे? नाही, प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा निश्चितच आहे. जेवढ्या काही मतदारसंघामध्ये साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब सभा घेणार आहे. आता विद्यमान खासदार आहेत भाजपचे आणि आता इकडे काँग्रेसचे डॉक्टर काळगे, दोन्ही मातब्बर उमेदवार आहेत सगळ्याच बाबतीत. साहेब, मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे खासदार या ठिकाणी निवडून गेले आणि गेले 4.5 वर्ष ते कुठं आहेत की शोधायची वेळ आली. प्रत्येक मतदार विचारतोय मी दिलेलं मत कुणाकडे गेले. परंतु अशी अवस्था झाली की 4.5 वर्षांनीच ते आता पुन्हा दुसऱ्या इलेक्शनला उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांच्या समोर जात आहेत. तर प्रॉब्लेम असा आहे की त्यांना निवडून येऊन जनतेचाही विकास करायचा नाही आणि दिलेल्या भागाचा मतदारसंघाचा पण विकास करायचा नाही. त्यांना निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांची कॉन्ट्रॅक्टरशिप मजबूत केलेली आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी निवडणूक लढवतात आणि मोठमोठे गुत्ते घेऊन सनी आपला कॉन्ट्रॅक्ट मजबूत करतात. परंतु वंचित आघाडीने तसे कॉन्ट्रॅक्ट न घेता वंचित आघाडी आलेल्या मतदाराशी बांधील आहे. मतदारांचा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, मतदारांचा विकास करण्याचा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. वंचितकडे मतदार खूप आहे. याचा भाजपाचा उमेदवार कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी निवडून येतो, मात्र वंचितचा उमेदवार मतदाराशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी प्रयत्न करतोय. तर काँग्रेसकडून 2 भाऊ आता रणांगणात उतरले, अमित आणि धीरज. तुमची काय पद्धत राहणार कशा पद्धतीने? साहेब, आता काँग्रेस हे BJPची बी टीम आहे की काय अशी शंका येते. काँग्रेसने लातूरचा उमेदवार दिलेला आहे. लातूर हे अनुसूचित जातीसाठी अनटचेबल जातीसाठी अनुसूचित जातीसाठी आहे. परंतु काँग्रेसने आता त्या डॉक्टर काळगे यांनी डोळ्याचं ऑपरेशन करून आता ह्या हातानं डोळ्याचं ऑपरेशन करून पैसे मिळवलेले आहेत आणि काँग्रेसच्या हातानं ते पैसे घालवतात की काय अशी शंका निर्माण होत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ते अनुसूचित जातीचे नसताना त्यांना उमेदवारी का दिली काँग्रेस पार्टीने हे संशोधनाचा विषय आहे. डॉक्टर काळगे हे पूर्वीसुद्धा अनेक पक्षाकडून उमेदवारी मागितली होती, त्यापैकी काँग्रेसकडून मागितली होती. त्या काळी शिवराज पाटील चाकूरकरांनी एका शब्दात त्यांना हे त्या अनुसूचित जातीमध्ये मोडत नाहीत असं शब्द बोलून एका झटक्यात त्यांना नाही हा शब्द वापरला आणि मग ते परत गेले. परत ह्या 24 साली अमित भैया देशमुख आणि धीरज भैया देशमुख यांनी चाकूरकर साहेबांना विचारात न घेता डॉक्टर काळगे यांची उमेदवारी दिली आहे. हे फक्त लातूर मतदारसंघ आणि ग्रामीण मतदारसंघ एवढाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिलेली आहे असं वाटतं. नाही, आता तो विषय संशोधनाचा आहे. ज्यावेळेस ही वेळ येईल त्यावेळेस आपण ते पाहू काय होईल ते. तुम्ही काय मागणी करणार का निवडणूक आयोगाकडे वगैरे? नाही, आत्ताच एक व्हायरल माझ्याकडे आलं. ते मी OBCचा असून SCची निवडणूक लढवतोय आणि मला निवडणूक अधिकारी गेट आउट तर म्हणणार नाहीत ना.
असं एक व्हायरल क्लिप येते. याचा अर्थ त्यांच्याच मनामध्ये शंका आहे तर मतदाराच्या मनामध्ये नक्कीच असणार आहे, तुमच्या माझ्या मनामध्ये नक्कीच आहे. आणि ह्याचा शोध माझ्या मते आपण पत्रकारांनी लावलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही निवडणूक आयोगाकडे काय तक्रार करणार नाही? नाही, ज्या दिवशी होईल वेळ येईल त्यावेळी दिवशी आपण बघू ना. आताच काय त्याची काळजी करायचं कारण आहे? त्याच्यासमोर तुम्ही आहात, मतदार आहे, लातूरचा मतदार फार सुज्ञ आहे, तो विचार करेल काय करायचं ते. पहिल्याच भेटीत एवढं